नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनोज सावंत. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या नवीन वर्षात आपण प्रत्येक जण एक चांगले संकल्प करत असतो. त्या संकल्पामध्ये आपण आपल्या आरोग्याविषयी, आपल्या आर्थिक व्यवहाराविषयी किंवा फायनान्शियल प्लॅनिंग विषयी आपण वेगवेगळे संकल्प करतो. तो संकल्प करतानाच तुमच्या ह्या आर्थिक नियोजनासाठी आपण आपलं चॅनल आजपासून सुरू करत आहोत. त्या आपल्या चॅनलचं नाव आहे संचय मित्र मनोज. संचय मित्र मनोज म्हणजेच आपण जे काही आपल्या लाईफमध्ये प्रॉपर्टीज आहेत, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्याचा एक संचय केलेला आहे. या संचयमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लाईफ स्टेजेसमध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घ्यायचे असतात. त्यासाठी मदत करण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नियोजनाचे म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंगचे डिसिजन घेण्यासाठी मदत करण्यासाठी, मार्गदर्शनासाठी हा आपला चॅनल आपण आज सुरू करत आहोत. तर मला आशा आहे की हा चॅनल नक्कीच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे काही फायनान्शियल रिलेटेड डिसिजन घेणार आहे त्यासाठी खूप जास्त उपयोगी असेल. तर कोणताही तुम्ही जेव्हा ॲडवायझर बघता किंवा फायनान्शियल ॲडवायझर सिलेक्ट करता तर त्यावेळेला त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, सर्व प्रोडक्टचं नॉलेज काय, हे पूर्ण बघणं गरजेचं आहे. माझा पूर्ण एक्सपिरियन्स 25 इयर्समध्ये कॉर्पोरेट लेवलला सिनियर पोझिशनला काम पण केलेलं आहे. मित्रांनो, माझं एज्युकेशन MBA इन बँकिंग फायनान्स, NCFM कॅपिटल मार्केटचं सर्टिफिकेशन झालेलं आहे, NIFMचं सर्टिफिकेशन झालेलं आहे. आणि या 25 वर्षाचा कॉर्पोरेटचा एक मोठा अनुभव आहे चांगल्या पोझिशनला काम करून. त्या व्यतिरिक्त ह्या सर्व सर्टिफिकेशन झालेलं आहे. एक प्रॅक्टिकल जो ॲडवाईस तुम्हाला पाहिजे तो मी तुम्हाला देऊ शकतो. जसं आपलं चॅनलचं नाव आहे संचय मित्र मनोज, त्याचप्रमाणे आपल्या कंपनीचं नाव आहे संचय मित्र फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. संचय मित्र फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मी डायरेक्टर आहे. तसेच आपलं स्वतःचं प्ले स्टोअरमध्ये ॲप आहे, त्या ॲपचं नाव आहे संचय मित्र. त्या ॲपमध्ये आपण पूर्ण आपल्या इन्व्हेस्टमेंट्स एकाच ठिकाणी बघू शकता. त्यात तुमचं म्युच्युअल फंड्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स असेल किंवा आणखी कोणते इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट असतील. आणि आता मी डायरेक्टर आहे, पण त्याच्यापूर्वी माझा एक 25 वर्षाचा फायनान्शियल मार्केटचा एक्सपिरियन्स आहे. माझी फायनान्शियल मार्केटची जी जर्नी होती ती ॲज अ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर पासूनच ते ॲज अ एरिया मॅनेजरपर्यंत जर्नी होती. तर त्यामध्ये मी बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्समध्ये ॲज अ सिनियर सेल्स मॅनेजर, त्यानंतर बजाज लाईफमध्ये ॲज अ मुंबई हेड बिझनेस असोसिएट चॅनलचा होतो मी. त्या व्यतिरिक्त अविवामध्ये ॲज अ डेप्युटी मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे आणि स्टार हेल्थमध्ये ॲज अ एरिया मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. या माझ्या 25 वर्षाच्या फायनान्शियल करिअरमध्ये मला असं अनुभव आला, मला असं जाणवलं की आज बऱ्याच जणांना फायनान्शियल म्हणजे आर्थिक नियोजन आणि फायनान्शियल प्लॅनिंगची मार्गदर्शनाची खूप जास्त गरज आहे. कारण मित्रांनो, आपलं एक फायनान्शियल डिसिजन जर आपण चुकीचं घेतलं तर आपण 10 ते 20 वर्ष आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये मागे जाऊ शकतो. त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की जसं तुम्ही टॉईस म्हणून एक दादरला एक रिसेंटली कंपनी आहे, त्याने लगभग 3,000 करोडचं कलेक्शन घेतलं लोकांचं, ज्यात त्यांना जास्त इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स म्हणून लोकांनी तिथे इन्व्हेस्ट केले. त्याचबरोबर ट्विंकल म्हणून ऐकलं असेल, पॅन कार्ड म्हणून ऐकलं असेल किंवा आणि अशा बऱ्याच काही कंपन्या आहेत मार्केटमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट कंपन्याच होत्या. तर त्यांनी काही काळ चांगला परतावा दिला, पण ते मेंटेन करू शकले नाही. बिकॉज कोणतीही आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट कोणत्या तरी रेग्युलेटरी बॉडीच्या अंडर ती कंपनी पाहिजे आणि त्यांनी कंप्लायन्स फॉलो करून त्या इन्व्हेस्टमेंट घेतल्या पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल RBIच्या अंडर सर्व बँक येतात, IRDAच्या अंडर सगळ्या इन्शुरन्स कंपन्या येतात, सेबीच्या अंडर सर्व लिस्टेड कंपनीज येतात. तर त्याचप्रमाणे तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट करता हे रेग्युलेटेड बॉडीच्या अंडर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण कोणत्याही ऍपने इन्व्हेस्टमेंट करतो, त्या ऍप ऑथराईज आहेत की नाहीये, प्रॉपर आहेत की नाहीये, यात बऱ्याच सब्जेक्ट आहेत. तर फायनान्शियल प्लॅनिंगची आपल्याला गरज काय आहे की आपण आपल्या लाईफमध्ये कोणताही आजार झाला तर आपण सगळ्यात पहिलं स्पेशलिस्टकडे जातो. त्या आजारचं पूर्णपणे ट्रीटमेंट किंवा टॅबलेट्स मे बी ऑनलाईन मेन्शन केलेल्या असतील, पण आपण ते ऑनलाईन जाऊन त्याप्रमाणे गोळ्या मागवत नाही किंवा डायरेक्टली गोळ्या घेत नाही. मग आपण काय करतो की प्रॉपरली जर काही इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आहे तर ते फायनान्शियल ॲडवायझर जो स्पेशलिस्ट आहे
त्याच्याशी तुम्ही डिस्कस करणं आवश्यक आहे. त्यात तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा प्रॉपर रिटर्न्स मिळू शकतात, चांगले रिटर्न्स मिळू शकतात. तर मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग ही पण गरजेची आहे आणि चांगला फायनान्शियल मॅनेजर पण गरजेचा आहे. आता यानंतर आपले असे बरेच काही व्हिडिओ येतील की फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण कुठल्या कुठल्या स्टेपला आपल्याला कसे डिसिजन घेतले पाहिजेत, त्यानंतर प्रॉपर्टीमध्ये आपण कोणते डिसिजन घ्यायचे, टॅक्सेशनचं काय सब्जेक्ट आहे, सो कोणता राईट टर्म प्लॅन घ्यायचा, कोणता आपण म्युच्युअल फंड घेऊ शकतो, असं बरंच काही डिटेल बोलायचं आहे. तर आज आपला फर्स्ट व्हिडिओ आहे. तर सर्वांना माझी विनंती आहे, चॅनलच्या डिटेल्स मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या लाईफमध्ये फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करताना किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करताना जास्तीत जास्त लोकांना चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. तर माझा मी नंबर देतो आहे. तर ज्यांना पण नवीन वर्षात आपल्या लाईफमध्ये एक चांगला फायनान्शियल प्लॅनर त्यांच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करायचं असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर आणि डिटेल मी तुम्हाला शेअर केलेले आहेत, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सो थँक्स अ लॉट.